शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती. आज आपण ट्रॅक्टरवरील जे बेड सोयाबीनसाठी बेड पाळण्याचा जुगाड जे केलेला आहे त्याच्याविषयी हा व्हिडिओ आहे. सोयाबीनसाठी जे आपल्याजवळ कल्टिवेटर अवेलेबल आहे त्याच्यावरती हा जुगाड केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला बेड सुद्धा दाखवणार आहे आणि कसे पडतात ते सुद्धा दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने हा जुगाड केला ते सुद्धा दाखवणार आहे. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे माहितीयुक्त व्हिडिओ जे शेतीमधील आहेत, सोयाबीन, तूर, कापूस अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला डिटेल माहिती देतो की आपण त्या कल्टिवेटरवरती कशा प्रकारे हा जुगाड केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे 3 पास जे आपली वखरणी करायचं जे अवजार आहे त्याच्यावरती हा आपण जुगाड केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, ते सांगायची गरज नाही की याच्यामध्ये सुद्धा एक तिसरी पास अवेलेबल असते, ती का आपण काढून टाकलेली आहे. आणि मागच्या ज्या 2 पासा आहेत त्या 2 पासांना दोरी गुंडाळून आपण अशा प्रकारचा बेड हा तयार करत आहोत सोयाबीनसाठी. बेडची बेड टू बेड अंतर हे 3 फूट आहे आणि एका बेडवरती सोयाबीनच्या 2 लाईनी बसणार आहेत. अशा प्रकारचे बेड आपण आतापर्यंत पाडले, कारण आपल्याजवळ बेड मेकर अवेलेबल नव्हतं, म्हणून आपण हा जुगाड केलेला आहे. पण यावर्षी जवळपास 4 एकर ही सोयाबीन टोचून पद्धतीने बेडवरती लावणार आहोत. तरी त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण चांगले माहितीयुक्त व्हिडिओ हे आपण थेट शेतातून आपल्या चॅनलवरती टाकत असतो. आणि मित्रांनो, जुगाड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं बियाणं हे जास्त वाचणार आहे. एकदम कमी बियाण्यामध्ये आपली लागवड. यावर्षी बियाण्याचे भाव अतिशय महागलेले आहेत सोयाबीनच्या यावर्षी, त्यामध्ये त्याची सुद्धा चांगल्या प्रकारे बचत होईल आणि सोयाबीनचा भाव सुद्धा आपल्याला याच्यापासून उत्पन्नात सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी आशा आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.